हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रातःकालीन भागवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सूक्ताचे अनुमोदन या अध्यायातील श्लोक क्रमांक 26 ते 28 पाहण्याचा प्रयत्न करूया. यात शांतीचा खरा मार्ग, कलियुगातील विष्णूंसाठी यज्ञ याविषयी आपण जाणून घेऊया. अं, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नारायणं नमस्कृत्यं नमस्कृत्य नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं ततो व्यासं ततो जयमुदीरये। जयमुदीरये. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं भागवत नित्यं सेवया। भागवत सेवया भगवती भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोके भक्तिः भवति भक्तिर्भवति नैष्ठिकी। नैष्ठिकी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 26 ते 28. नामधेयानि मंत्राच नामधेयानि मंत्राः च दक्षिणा च व्रतानि च दक्षिणाः च व्रतानि च देवतानुक्रमः कल्पः देवतानुक्रमः कल्पः संकल्पः तत्रम् एव च संकल्पः तत्रमेव च गतयः मतयः च एव गतयः मतयः च एव प्रायचित्तं समर्पणम्. प्रायः चित्तं समर्पणम्। पुरुष अवयवै एते पुरुषः व्यवह्रियेते संभारा संवृता मया. सम्भाराः संवृता मया। इति संभृत संभारः इति संभृतसम्भारः पुरुष अवयवै अहम्. पुरुषः अव्यवही अहम्। तम एव पुरुषं यज्ञं तम् एव पुरुषं यज्ञम् तेन एव अयजम् ईश्वरम्. तेन एव अयजम् ईश्वरम्। नामधेयानि मन्त्रा च दक्षिणा च व्रतानि च देवतानुक्रमः कल्पः संकल्पः तत्रम् एव च गतयः मतयः च एव प्रायश्चित्तं समर्पणम्. पुरुष अवयवै एते संभारा संवृत्ता मया. इति संवृत संभार पुरुष अवयवै अहम्. तम एव पुरुषं यज्ञं तेन एव अयजम् ईश्वरम्. भाषांतर. अन्य आवश्यकतांमध्ये विशिष्ट हेतूसाठी आणि विशिष्ट प्रक्रियांद्वारे विशिष्ट शास्त्रांमध्ये सांगितलेल्या पद्धतीने विशेष मंत्र व्रतवैकल्यांद्वारे निरनिराळ्या देवदेवतांच्या नामाचे आवाहन करण्याचा समावेश आहे. अशा रीतीने यज्ञासाठी आवश्यक असे सर्व घटक आणि अन्य साधन सामग्री मला भगवंताच्या अवयवांपासून संग्रहित करावी लागली. देवी देवतांच्या नामांचे आवाहन करून क्रमाक्रमाने आत्यंतिक देव श्री विष्णूंची प्राप्ती झाली व या प्रकार अभो घर्म करून हरे क्रमाक्रमाने कृष्ण. आत्यंतिक श्री विष्णूंची प्राप्ती झाली व या प्रकारे प्रायश्चित्त आणि अंतिम समर्पण पूर्ण झाले. अशा प्रकारे मी यज्ञांचे भोक्ता पुरुषोत्तम भगवंताच्या अवयवांपासून यज्ञासाठी लागणारे घटक व साधन सामग्री निर्माण केली आणि नंतर त्यांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ केला. ओम ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीव साद्वैतम सावधूतम परिजन सहितम कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद
श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा. आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सुक्त चरणमधून यात 24 ते 28 श्लोक बघत आहोत. त्यामध्ये आपल्याला अ, अ, समजतंय की 24 ते 25 श्लोकांमध्ये काही वस्तू ज्या आवश्यक आहेत यज्ञासाठी त्यांचं वर्णन केल्यानंतर अजून अधिक कोणत्या गोष्टी आहे त्या यज्ञाला पूर्ण करण्यासाठी त्याविषयी चर्चा करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे हरिनाम संकीर्तनाच्या सहजसुलभ मार्गाचा लाभ आधुनिक काळातील कोणताही मनुष्य कसा घेऊ शकतो त्याची पण चर्चा करण्यात आली आहे. नंतर 27व्या श्लोकामध्ये भगवंताच्या साकार स्वरूपावर विशेष जोर देण्यात आलेला आहे. तर 28व्या श्लोकात त्यांनी सांगितलंय की जे पुरुष भोक्ता यज्ञाचे जे भोक्ता आहेत परमपुरुष भगवंत त्यांच्याच अवयवांपासून यज्ञासाठी लागणारे घटक व सामग्री ची निर्माण केली आहे आणि नंतर त्यांना यज्ञ करून संतुष्ट करण्यात आलेला आहे. असं वेगवेगळ्या गोष्टींची याच्यात चर्चा करण्यात आलेली आहे. प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ब्रह्माजी नारदजींना खूप महत्वपूर्ण जे आहे माहिती सांगून त्यांना उपदेश देत आहे की खरं आयुष्य कसं जगावं. आपण पाहिलं की कालपर्यंत काय झालं, तर कालच्या श्लोकापर्यंत जे आहे ते भगवंत जे भौतिक दुनिया आणि आध्यात्मिक दुनिया आहे याचा कसा फरक आहे, काय वेगळं आहे ते समजवलं. आणि श्लोकापासून ब्रह्माजी जे आहेत, 23व्या श्लोकापासून ब्रह्माजी जे आहेत ना, ते भगवंतांना कसं सर्व भौतिकतेचे सुद्धा कारण आहे याच्याविषयी ते आता जाब देत आहेत. सुरुवात ब्रह्मांचा जो जन्म आहे आणि त्यांनी कशा वेगवेगळ्या वस्तू यज्ञासाठी प्राप्त केल्या इथून सुरू झालंय. त्याच्यानंतर हे आजचे श्लोक येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ज्या विविध वस्तू होत्या त्या कशा प्राप्त झाल्या, कसं भगवंतांच्या वैयक्तिक शरीर अवयवांपासूनच यज्ञासाठी आवश्यक असलेले सर्व घटक प्राप्त होतात. आणि कसं यज्ञाचे जे भोक्ता असलेले परमेश्वर आहे ते सर्व वस्तू देतात आणि त्याचद्वारे ते संतुष्टही होतात जेव्हा त्यांचा वापर हा यज्ञासाठी केला जातो. तर एकत्रित संदेश काय, तर वैदिक यज्ञांचा खरा उद्देश भौतिक मार्गांनी शांतता मिळण्याची निरर्थकता आणि सर्व यज्ञ विष्णूस अर्पण करण्यासाठीची अपरिहार्यता, विशेषतः कलियुगात संकीर्तन यज्ञाद्वारे. खरं पाहायला गेलं तर वैदिक यज्ञ आणि ध्वनिशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. वैदिक काळात यज्ञ ही अत्यंत नेमकी आध्यात्मिक विद्या होती, सायंटिफिक नॉलेज, जी शुद्ध ध्वनीच्या स्पंदनावर अवलंबून होती. मंत्रांचं उच्चारण, स्वर, अंतकरणाची शुद्धता ही अचूक असणं आवश्यक असतं. आणि ही सूक्ष्म विद्या प्रत्यक्ष परिणाम निर्माण करू शकत होती. कुठली जादू नाही, तर दैवी सामर्थ्य असलेला ध्वनी. सर्व वैदिक यज्ञ अत्यंत वैज्ञानिक होते, कारण की यात नेमक्या उच्चारलेल्या मंत्रांचा आणि अचूक हेतूचा
आधार होता. आता कोणाला अचंबच व्हावं वाटेल की अरे, एखाद्या आवाजाने हे शक्य आहे का? याचं काही तुम्ही आधुनिक उदाहरण देऊ शकाल का? तर होय, आवाज खूप काही करू शकतो. आवाज किती लवकर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. आवाजच आहे ज्याने आपल्याला कोणाच्या उपस्थितीबद्दल सगळ्यात आधी कळतं. आणि हा आवाजच आहे ज्यामुळे चित्र सुद्धा निर्माण होतं. आणि आजच्या तारखेमध्ये जर आपण विचार केलं, तर जे आपण म्हणतो ची अल्ट्रासोनोग्राफी, हे दुसरं तिसरं काही नसून आवाजाच्या द्वारे शरीरातील अवयवांचं निर्माण केलेलं चित्रण आहे. तर जर आवाज हे करू शकत असेल, तर शास्त्रामध्ये सांगितलंय त्या प्रकाराने आवाज काहीही करू शकतो. फक्त योग्य सूर, योग्य स्वर आणि योग्य बोलणारा. सुरांचं महत्व आपण ऐकतोच. सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. अनेक राग आहेत ज्यांनी काहीही करता येऊ शकतं. तर मग यज्ञ काय नाही. 4000 वर्षाहून अधिक काळ पात्र ब्राह्मणांच्या अभावामुळे मात्र ही सूक्ष्म विद्या हरवली. कलियुगात विस्तृत वैदिक यज्ञ करणं अव्यवहार्य आहे. बरेच प्रयत्न हे अपात्र पुजाऱ्यांनी केलेला केवळ दिखावा ठरतात. आज कलियुगात हे ज्ञान हरवलंय, कारण पात्र ब्राह्मण अत्यंत दुर्मिळ आहेत. मोठ्या अग्निहोत्रांचा प्रयत्न अनेकदा केवळ प्रतिष्ठा किंवा पैशासाठी केलेलं नाट्य असतं, त्यात खरी परिणाम नसतो. परंतु जर योग्य ब्राह्मण असेल, योग्य उद्देश असेल, हृदय शुद्ध असेल, तर यज्ञ अजूनही योग्य होऊ शकतात. माझा स्वतःचा हा वैयक्तिक अनुभव आहे. जेव्हा आमची दीक्षा झाली आणि दीक्षेचा यज्ञ झाला, तेव्हा आम्ही पाहिलं की यज्ञामधनं जो अग्नी निघाला, थोड्या वेळानंतर त्याने असा काही आकार घेतला, जणू स्वतः श्यामसुंदर आपली मुरली घेऊन तिथे उपस्थित आहे. तर आवश्यकता असते योग्य मंत्रोच्चार, योग्य ब्राह्मण, योग्य कारण. परंतु स्थूल भौतिक विज्ञानाने जीवनाचा खरा उद्देश हरवलाय. तो कधीही साधता येत नाही. केवळ कृत्रिम गरजा वाढवल्या जातात, जीवनातील समस्या सोडवल्या जात नाही. श्री प्रभुपादजी आपल्याला चेतावणी देतात की भौतिक विज्ञान कितीही प्रगत झाले तरी जीवनाचा अंतिम उद्देश बदलू शकत नाही. जन्म, मृत्यू, वार्धक्य, रोग हे ते टाळू शकत नाही किंवा कृत्रिम गरजा निर्माण करून चिंता वाढव. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू थेट मार्ग सुचवतात. परमेश्वराच्या पवित्र नामाचं कीर्तन जे आजच्या समाज रचनेला अनुकूल, सामर्थ्यशाली आणि व्यवहार्य आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी या युगासाठी खरा यज्ञ दिलाय, हरिनाम संकीर्तन. सोपा, प्रभावी, सर्वांना उपलब्ध, आधुनिक जटिल समाजात सुद्धा यशस्वी. आणि हे यशस्वी होतं त्याचं उदाहरण म्हणजे हे पीस नया पीस बनणं. यज्ञाचा उद्देश, सर्व यज्ञ हे नारायण विष्णू यांना संतुष्ट करण्यासाठी आहेत, देवतांसाठी नव्हे. सृष्टीच्या आरंभी परमेश्वराने मानव, देवता, यज्ञ निर्माण केले व आशीर्वाद दिला. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 10व्या श्लोकात कृष्ण म्हणतात, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरवाच प्रजापती अनेन प्रसविष्यन्मयेश व अस्ति कष्ट कामधूक. तर भौतिक सृष्टी ही शर्तबद्ध जीवासाठी प्रशिक्षण भूमी आहे. विष्णूशी असलेले आपले नाते लक्षात ठेवून त्याच्याकडे परत जाण्यासाठी. यज्ञाचा उद्देश या जगात शांततेने, चिंतामुक्त राहणे आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती. याच स्कंदात 4थ्या अध्यायातील 20व्या श्लोकात आपण पाहिलंय की विष्णू हे
श्रेयःपतिः यज्ञपतिः प्रजापतिः सर्वांचे स्वामी आहेत. आणि कलियुगात संकीर्तन यज्ञ हाच एकमेव व्यवहार्य यज्ञ आहे. आपण 11व्या स्कंदातील 5व्या अध्यायातील 32व्या श्लोकात पाहणार आहोत. कृष्णम वर्णम च्युषा कृष्णम यज्ञ संकीर्तन प्राये यजंती हि सुमेधस. भगवंत आपल्याला समजवतात भगवद्गीतेमध्ये की खरी शांतता तेव्हाच मिळते जेव्हा आपण कृष्णाला सर्व यज्ञांचा भोक्ता, सर्वाचा स्वामी आणि सर्वांचा मित्र मानतो. 5व्या अध्यायातील 29व्या श्लोकात भगवंत म्हणतात, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानि ज्ञात्वा मम शांती. हे जर नाही मानलं तर 66व्या श्लोकात 2ऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय, न शांतता न सुख, नास्ति बुद्धियुक्तस्य न च युक्तस्य भावना न च अभावयत शांती शांतस्य कुत सुखम. आणि म्हणून शांतता जी आहे ती यज्ञामुळेच मिळणारी आहे. ब्रह्माजींचं उदाहरण घेऊया. त्यांनी सर्व यज्ञ उपयोगी वस्तू भगवानाच्या शरीरातून घेतल्या व पुन्हा त्यांनाच अर्पण केल्या. खरा यज्ञ म्हणजे आपली जी काही ऊर्जा असेल स्वार्थाचे परमेश्वराच्या समाधानासाठी अर्पण करणं. भौतिक उद्देशांसाठी केलेले यज्ञ, मग ते कुटुंब असू द्या, समाज असू द्या, राष्ट्र असू द्या, ते कायमस्वरूपी शांतता देऊ शकत नाही. केवळ भगवत अर्पित यज्ञच देतात. जगातील अस्वस्थतेचे मूळ कारण काय आहे? तर भौतिक स्नेहांसाठी केलेले यज्ञ. परमस्वामी व सर्वांचा मित्र यांच्यासाठी नव्हे. निष्कर्ष हाच की जागतिक व्यक्तिगत शांततेसाठी समाजाने आपली योग्य भावना विष्णूकडे वळवली पाहिजे, विशेषतः भक्त संघात हरिनाम संकीर्तनाद्वारे. याची अनेक उदाहरणे व कथा सांगता येतील. यज्ञ आणि पावसाचं उदाहरण घेऊया. जसे योग्य यज्ञाने पाऊस व समृद्धी मिळते, तसेच हरिनाम संकीर्तनाने कृपावृष्टी होते. हरिदास ठाकूरांची कथा आपल्याला माहितीच आहे. त्यांनी मोठे यज्ञ केले नाहीत, पण त्यांचे अखंड नामस्मरण हा सर्वोच्च यज्ञ ठरला. आधुनिक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण जे पाहतो वाऱ्याच्या गिरण्या, सौर ऊर्जा, अब्जावधी रुपये खर्च होतात, पण ईश्वराभिमुखता नसल्याने समस्या सुटत नाही. आचरणासाठी व्यवहारी आपल्याला ह्या गोष्टी आज कळतायत की संकीर्तन यज्ञ स्वीकारा. रोजचे जप, सामूहिक कीर्तन, पवित्र नामाचा प्रसार, सर्व कार्य, मग नोकरी असू द्या, कौटुंबिक जबाबदारी असू द्या, दान असू द्या, परमेश्वराच्या सेवेत अर्पण करा. भौतिकतावादी यज्ञ टाळा, कलियुगाला अनुरूप भक्ती प्रथांवर लक्ष केंद्रित करा. शुद्ध भक्तांच्या संगतीत राहा, ज्या योगे कर्मयोग शुद्ध भक्तीत रूपांतरित होईल. आपलं जे काही कौशल्य आहे, व्यवसाय आहे, साधन आहेत, त्यांच्या ध्येयासाठी त्याग करा, भगवंताला अर्पित करा. तर निष्कर्ष एवढाच की जग शांततेसाठी हाका मारत, पण विष्णूला अर्पित यज्ञाशिवाय शांतता अशक्य आहे. कलियुगाचा यज्ञ हा संकीर्तन सर्वांसाठी खुला, फक्त प्रामाणिकतेची गरज. जर आपण जीवन हरिनाम संकीर्तनाभोवती केंद्रित केलं तर सर्व गरजा पूर्ण होतील व मृत्यूनंतर आपण परमधामात परत जाऊ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण.